मी ना मम्मीला हे ब्लाऊजचं आहे ना चिटकून आणि साईडचं कट करून देते, म्हणजे मम्मीचे ब्लाऊज पटकन होतील शिवून. कारण इतके ब्लाऊज आलेले शिवायला, नवरीचे ब्लाऊज ते, त्याच्यामुळे असं करून दिलं ना पटपट शिवून होतं. आता मम्मी ब्लाऊज शिवते. मला आहे ना तेवढ्या साड्यांना फॉल आणायचे, तर मी चालले आता फॉल आणायला. आणि मम्मीचं चालू इकडे जे ब्लाऊज झाले ते व्यवस्थित ठेवून देते आहे. तर मी आता आहे ना फॉल घेऊन येते. परत मला फॉल लावायचे, साड्यांना पिको करायचे आहे. खूप साड्या आलेल्या आहेत, तर त्याच्यामुळे ना आता लवकर करावं लागणार आहे. परत अजून येणारच नवरींचे ब्लाऊज, त्याच्यामुळे मी ना आता नाश्ता करते. तर मम्मीने ना दादूसाठी पिवळा भात बनवलेला होता, इकडं फरसाणे. तर मी पहिले नाश्ता करून घेते, अजून स्वयंपाक बाकी आहे आमचा. तर मी माझा नाश्ता झाला का मग स्वयंपाक करीन. फॉल आणि ते आणून ठेवले मी, मग दुपारून ते काम करेल साड्यांचं. आणि मम्मी ब्लाऊज शिवते आहे. मी ना बाकी बनवते आता. 12 वाजत आले, लय टाईम झाला आहे आज. मम्मी मला ब्लाऊजचे पीस काढून देते आता साड्यांमधून. लय भारी डिझाईन आहे तिला कडाने. ती लाल कलर पाहिजे होता आणि ब्लाऊज पण लाल पाहिजे होता, कॉम्बिनेशन. आता फॉल लावायचे राहिले फक्त. नाही गेला दिलता मी. बाबू चिट्टी याच्यात घसम नाही, माझं बोर्ड झालेलं. बाबू लई डेंजर खेळते. बापरे, लई डेंजर डोळे केलेले. काल आम्ही गेलो, पाणी येऊन गेलं नळ. मी एवढ्या साड्यांच्या पासाऱ्यामध्ये झोपेली. बाई दिदी पाहिली का एवढ्या साड्या. मम्मी ना पार्लरचे कस्टमर करते हेअर कट आणि ते. तर मम्मी तिकडं कस्टमर करते आता आणि मी इकडं शिवणचं क्लास घेते. तर त्यांना सांगते मी ब्लाऊजचं, कारण त्या नवीन आहे त्याच्यामुळं. आणि मम्मी हेअर कट खूप छान करते, तर त्याच्यामुळे ना हेअर कट मम्मीकडे जास्त करायचे. आयब्रो आणि हेअर कट आणि फेशियल वगैरे बाकीचं मी करते. आणि इकडं माझं पिको फॉल करायचं पण चालू होतं आणि त्यांना सांगत पण होते, कारण त्या नवीन आहे त्याच्यामुळं त्यांच्याजवळ मलाच उभं राहावं लागलं. तर मम्मी आल्यावरती काही मम्मी पण सांगते आणि मम्मी ब्लाऊज पण शिवते, दोन्ही पण चालू राहतं मम्मीचं. आणि मी पिको फॉल करते आणि दिवसभर काम चालू असतं, क्लास, कस्टमर, परत माझं साड्यांचं ते. आणि दिवस पण इतका छान जातो ना कामामध्ये, असं वाटत नाही काम आहे आणि आम्हाला बोर होतं आहे. तर बिलकुल नाही, कारण आम्हाला काम नसल्यावरती अजिबात करमत नाही. तर त्याच्यामुळं क्लास आणि ते चालूच असतं आमचं, पिको फॉल आणि ते. आम्हाला दिवसभर वेळ पण नसतो, एवढं कामामध्ये आमचं एकदम बिझी शेड्यूल असतं. आणि त्याच्यात वेळ काढून व्हिडिओ पण काढतो आम्ही, रील्स पण शूट करतो. म्हणजे एवढं काम असताना पण आम्ही एवढं सगळं करतो. मम्मी ना आता चहा ठेवते आहे. तर 5 वाजत आले. मम्मीला अजून ब्लाऊज शिवायचे, आत्ता पण शिवत होती, कस्टमर पण चालू होते. आता मस्त चहा पितो आम्ही. इकडे यांचा बी चालू आहे. ते आपण नंतर ऍडजस्ट करू, पण इथला माझ्याकडे नाही आहे. नाही हो, पाहिलं का
मी ना आता स्वयंपाकाची तयारी करते. तर इकडे ना अंडे उकडत टाकले, अंड्याची भाजी बनवायची आहे. आणि ना मम्मीचं चालू आहे ब्लाऊज शिवायचा. तर तुम्हाला दाखवते, नवरीचे ब्लाऊज चालू आहे. मम्मीने आज 3 ब्लाऊज शिवले ना. चौथा ब्लाऊज आहे. मम्मीला 2 तारखेपर्यंत 15-16 ब्लाऊज द्यायचे. आणि मला पण साड्यांना पिको फॉल कर. सगळ्या घरामध्ये साड्याच पडलेल्या आहे. जिकडे पाहू तिकडे इकडे कापडे 3 साड्या. तर मम्मी आता ब्लाऊज शिवते. मी ना आता स्वयंपाक बनवणार आहे. तर मस्त अंड्याची भाजी, चपात्या. तर मी आता ना पीठ मळून घेते, तोपर्यंत अंडे पण उकडतील. तर चला, मी ना आता अंड्याची भाजी बनवते. आधी कांदा परतून घेते, इकडे अंडे पण कापून ठेवले आणि पीठ पण मळून ठेवले. चपात्या मम्मी बनवणार आहे. तर मी भाजी बनवून घेते तोपर्यंत. मम्मीचा ब्लाऊज झाला का मग मम्मी चपात्या बनवून. मी ना मम्मीला ना ब्लाऊजसाठी असे छोटेसे बॉल करून देते. मम्मीला गळा करायचा आहे, त्याच्यामुळं मम्मी किती मोठं करायचे एवढे मम्मीने कापून दिलेले कापड, एवढे करून ठेवले. दीदी या ब्लाऊजचा कलर कसा लाल आहे का? श्राद्धाच्या मम्मीचा लाल. त्याला आहे ब्लाऊजचा गळा कम्प्लीट. बघू, बॉल लावले त्याला. भारी दिसतोय. छान आलं. लय मेहनत आहे पण याला. किती वेळ गेला पाहिजे बॉल? एवढे बॉल दिसतात, पण त्याला किती अर्धा तास गेला असन.